साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। तुम्ही कधी ना कधी बाजारातून फळांची खरेदी केली असेलच। हल्ली ऑनलाईन फळांची खरेदी केली जाते, पण तुम्ही कधी बारकाईने फळे खरेदी करताना त्यावरील स्टिकर्स पाहिले आहेत का? अनेकदा फळांवर स्टिकर्स लावलेले असतात। या स्टिकर्सवर काही नंबर अर्थात कोड सुद्धा असतात, पण या कोडचा अर्थ नेमका काय याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे। आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून आपण आपल्या आहारामध्ये फळांचा समावेश करतो। यासाठी आपण बाजारातून फळे खरेदी करतो। त्यात आपण फळे खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवतो। फळे कुठून खराब आहेत का हे पाहतो, कच्चे तर नाही ना हे देखील पाहतो। फळे खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवून आपण फळे खरेदी करत असतो, परंतु तुम्ही अनेकदा पाहिले असेल की फळांवर काही क्रमांकित स्टिकर्स चिटकवले जातात। फळांवर स्टिकर्स लावण्यामागे काही कारणे आहेत। यात फळे कुठे वाढवली आहेत, फळे पिकवण्यासाठी कोणती पद्धत वापरण्यात आली आहे, फळांची गुणवत्ता काय आहे, त्याची किंमत कशी असणार आहे, या सर्वांची माहिती मिळते। जर तुम्ही खरेदी केलेल्या फळांवर 4 अंकी संख्या असेल तर फळे खरेदी करू नयेत, कारण ही फळे वाढवण्यासाठी कीटकनाशके आणि केमिकल्सचा वापर करण्यात येतो। एकंदरीत अशी कीटकनाशके आणि केमिकल्स फवारलेली फळे आरोग्यासाठी हानिकारक आहेत। फळांवर 5 अंकी संख्या असेल किंवा फळांवरील संख्या 8 ने सुरू होत असेल तर या फळांची खरेदी करू नये। ही फळे नैसर्गिकरित्या वाढवलेली नाहीत, तर प्रयोगशाळेत विकसित केलेली आहे। आता प्रश्न उद्भवतो तो हा की असे कोणतेही स्टिकर आहे का की जे सांगते की फळ पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवले गेले आहे आणि आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे। 9 या क्रमांकाने सुरू होणारे 5 अंकी नंबर्स असलेले स्टिकर्स जसे की 93435 किंवा 95365 याचा अर्थ असा होतो की फळे रसायने आणि कीटकनाशकांशिवाय सेंद्रिय पद्धतीने पिकवली गेली आहेत।